नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी अर्थातच युतीची. युतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत बोलताना थेट इशारा दिला. भाजप हा लाचार पक्ष नसून युतीसाठी याचना करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. जालन्यामध्ये सुरू असलेल्या भाजपच्या कार्यकारिणीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला देखील हात घातला. सोबत येईल त्यांच्यासह नाहीतर त्यांच्याशिवाय अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सेनेला इशाराच दिलाय. भारतीय जनता पक्ष लाचार नाहीये, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. भारतीय जनता पक्ष लाचार नाहीये. हो, आम्हाला युती हवी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ या देशाच्या कल्याणाकरता हवी आहे. हिंदुत्ववादी एकत्रित राहिले पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो. चोरांच्या हाती सत्ता जाऊ नये. ज्यांनी या देशाला लुटण्याचं काम केलं त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये. ज्यांची डोकी हॅक झाली आहेत त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये. जे पाकिस्तान धार्जिण्यांना सोबत घेऊन काम करतात त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये. म्हणून या ठिकाणी आम्ही युतीचा प्रयत्न करतोय. पण कोणाला जर असं वाटत असेल भारतीय जनता पक्ष लाचार आहे, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदीचा पक्ष आहे, हा पक्ष कधी लाचार होऊ शकत नाही. अरे आम्ही शून्यातनं जग उभं करणारे लोक. आमचे 2 निवडून आले, लोकांनी सांगितलं पक्ष संपला. त्या 2 पासनं 285 पर्यंत पोहोचलेला पक्ष आहे. बंधू भगिनींनो, युतीची काळजी करू नका. ज्यांना हिंदुत्ववाद पाहिजे ते आपल्या सोबत येतील. ज्यांना हिंदुत्ववाद नको आहे ते जे हिंदूंच्या विरोधात आहेत त्यांच्या सोबत जातील. युतीची काळजी करण्याचं कारण नाही आहे. जो आएगा उसके साथ और जो नहीं आएगा उसके बिना. जो येईल त्याला सोबत घेऊन आणि जो येणार नाही त्याच्याशिवाय, या देशाकरता लढल्याशिवाय आणि या देशामध्ये मोदीजींचं सरकार स्थापित केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आता थांबणार नाही. आणि म्हणून आपल्या अध्यक्षांनी काय संदेश दिलाय? आपल्या अध्यक्षांनी संदेश स्पष्ट दिलेला आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची मजबूत ताकद उभी करा. आपल्या सोबत आपले मित्र आले तर त्यांना निवडून आणू, आणि ते जर आले नाही तर मोदींकरता जो हात वर करेल त्याला आम्ही निवडून आणू. आता या महाराष्ट्रामध्ये मोदीजींना ज्या प्रकारे मागच्या निवडणुकीत समर्थन मिळालं त्याचप्रमाणे याही निवडणुकीमध्ये मिळेल हा विश्वास मला आहे. जालन्यामध्ये कार्यकारिणीच्या दरम्यान बोलताना युतीवरून शिवसेनेला स्पष्ट इशारा दिल्यानंतर जालन्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. 32 पक्ष मिळून तयार होणाऱ्या महाआघाडीचा पंतप्रधान कसा असेल असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी चांगलीच कोटी केली आणि अनेकांवर निशाणा साधला. तुम्ही येत तर नाहीच निवडून, पण तुमच्या 34 पक्षाच्या आघाडीला जर लोकांनी निवडून दिलं तर तुमचा पंतप्रधान कोण असेल सांगा? प्रत्येक जण म्हणजे मीच पंतप्रधान बनणार. म्हणलं असं करा, तुम्ही एकदा निर्णय करून या. मग ते 4 दिवसांनी आले, म्हणाले आमचा निर्णय झाला, पंतप्रधान आम्ही कोणाला करणार ठरलं. म्हटलं कोणाला करणार? म्हणजे ठरलं सोमवारी ममता बॅनर्जी, मंगळवारी मायावती, बुधवारी शरद यादव, गुरुवारी केजरीवाल, शुक्रवारी अखिलेश, शनिवारी फारुख अब्दुल्ला आणि रविवारी सुट्टी असते म्हणून शरद पवार. अरे ज्या लोकांना पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, आता मला तुम्ही सांगा, या ठिकाणी हे जे सगळे एकत्रित आले हे त्या राज्याचे नेते आहेत. हो, हे कुठले देशव्यापी नेते? आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, उद्या देवेगौडा जर जालन्याला सभा घ्यायला आले, 5 माणसं तरी जमा होतील का? शरद पवार साहेब मणिपूरला सभा घ्यायला गेले, 4 माणसं तरी जमा होतील का? दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला इशारा दिल्यानंतर भाजपनं युतीसाठी एक पाऊल पुढे टाकलंय. भाजपचे नेते आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर युतीच्या बोलण्यांची जबाबदारी सोपवण्यात आली.
न्यूज 18 लोकमतला खास राजकीय सूत्रांनी माहिती दिली आहे. जावडेकर युतीची भरकटलेली चर्चा रुळावर आणण्यात यशस्वी होतील का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. तिकडे दुसरीकडे शिवसेनेनं युतीमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचा सूर पुन्हा एकदा आळवलाय. बदलणारं राजकीय वातावरण आणि समीकरणं पाहता शिवसेनेनं मोठ्या भावाचं गमावलेलं स्थान पुन्हा एकदा मिळवण्याची जोरदार तयारी सुरू केली. महाराष्ट्रामध्ये आम्हीच मोठे भाऊ असू राहणार आणि हा मोठा भाऊ दिल्लीचं तख्त गदागदा हलवणार. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी भाजपला हा थेट इशाराच दिलाय. गेल्या जवळपास 2.5 दशकांच्या युतीत राज्यात शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप छोटा भाऊ असा संसार नेटानं चालला होता. पण 2014 मध्ये मोदींच्या लाटेत भाजपला लोकसभेत घवघवीत यश मिळालं आणि भाजपनं विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी काडीमोड घेतला. पण आता 2014ची हवा राहिली नाही. भाजप युतीसाठी अधीर झालाय. त्यामुळे साहजिकच मोठा भाऊ म्हणून घेणाऱ्याला आपला हक्क गाजवायची संधी मिळाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून आमची भूमिका अत्यंत मजबूत आणि ठाम आहे. महाराष्ट्रामध्ये आम्हीच मोठे भाऊ असू राहणार आणि हा मोठा भाऊ दिल्लीचं तख्त गदागदा हलवणार. शिवसेनेनं दिल्लीचं तख्त हलवून टाकण्याची भाषा करत भाजपवर दबाव टाकायला सुरुवात केली. तर युतीसाठी भाजप प्रचंड आशावादी आहे. आमच्याकडे आतापर्यंत प्रस्ताव आला नाही. जेव्हा चर्चेला बसू तेव्हा दोन्ही बाजूचे प्रस्ताव घेऊ आणि त्यावर चर्चा करू. नाही, डेडलाईन तर विड्रॉल पर्यंत चालेल. पण कोणीतरी चर्चा करावी अशी भूमिका होईल. कोणीतरी हात पुढे करील, त्याला दुसरा येऊन हात मिळेल. शिवसेना मात्र युतीसाठी होता होईल तितकं ताणून धरायचा प्रयत्न करते. विधानसभेत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा शिवसेनेचा डाव आहे. भाजपकडून कुठली भाषा किंवा काय प्रस्ताव याच्याविषयी आम्ही अनभिज्ञ आहोत. आम्हाला काही माहीत नाही. कारण अशा प्रकारचा कुठलाही कागद, कुठलाही प्रमुख नेता, कुठल्याही प्रकारचा प्रपोजल घेऊन मला तरी वाटत नाही उद्धवजीशी आपण आता या विषयावर थोडी चर्चा झाली. पण अशा प्रकारची या सगळ्या हवेतल्या गोष्टी आम्हाला त्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. शिवसेनेसाठी लोकसभेपेक्षा विधानसभा जास्त महत्वाची आहे. 2014 मध्ये जसा भाजपनं दगा दिला तसं पुन्हा होऊ नये यासाठी सेनेची ही टोकाची भाषा सुरू झाली आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पाहूयात नेमकं काय होतंय ते. तिकडे मुंबई महानगरपालिकेतलं संख्याबळ वाढवण्यासाठी शिवसेनेनं मनसेचे 6 नगरसेवक गळाला लावले. मात्र त्या नगरसेवकांना प्रत्येकी 6 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. एवढंच नाही तर खुद्द राज ठाकरे यांनीच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे. मनसेचे नगरसेवक फोडण्यासाठी शिवसेनेने 36 कोटी मोजले. मुंबई महापालिकेतल्या सत्तेसाठी शिवसेनेचा घोडेबाजार. परिवर्तन यात्रेत अजित पवारांचा गौप्यस्फोट. मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश करताना 6 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधून घेतलं तेव्हाची ही दृश्य. मात्र 6 मनसे नगरसेवकांच्या हातावर शिवबंधन बांधण्यासाठी शिवसेनेनं तब्बल 36 कोटी रुपये मोजल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरेंनीच हे गुपित सांगितल्याचा दावाही अजितदादांनी केलाय. कोल्हापुरात धडकलेल्या राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेदरम्यान बोलताना अजित पवारांनी नेमका कोणता गौप्यस्फोट केलाय तुम्हीच ऐका. काल मी राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो. ते राज ठाकरे एकदा मला सांगत होते, म्हणले अजित पवार माझे 6 नगरसेवक या शिवसेनेने फोडले. एक नगरसेवक मुंबईचा मनसेचा फोडायला 6 कोटी रुपये दिले. 6 पंचे 30 कोटी त्या 6 जणांना दिले, ते गेले शिवसेनेत. 2017 मध्ये पार पडलेल्या मुंबई महापालिकेतल्या निवडणुकीत शिवसेनेनं 84 तर भाजपनं 82 जागा जिंकल्या. आकड्यांचा हा सारीपाट जिंकण्यासाठी भाजप कधी कोणता डाव टाकेल याची शाश्वती नसल्यानं शिवसेनेनं राज ठाकरेंचे 6 मावळे गळाला लावले आणि मुंबई महापालिकेतलं शिवसेनेचं संख्याबळ वाढवलं. दिलीप लांडे, हर्षल मोरे, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी मतेकर आणि दत्ताराम नरवणकर या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र मनसेचे नगरसेवक गळाला लागावे म्हणून शिवसेनेनं घोडाबाजार केल्याचा आरोप अजित पवारांनी केल्यानं शिवसेनेची गोची झाली आहे. न्यूज 18 लोकमतनं या प्रकरणी मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय.
मात्र या सगळ्या प्रकरणानंतर विंदा करंदीकरांच्या ओळींची नक्कीच आठवण होते आणि ती म्हणजे सब घोडे 12%. संदीप राजगोळकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची. पुण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विराट मोर्चानंतर FRP थकवणाऱ्या 180 कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या. अशा प्रकारचे आदेशच पुण्यातल्या साखर आयुक्तांनी काढले आहेत. 180 कारखान्यांना अशा प्रकारच्या नोटिसा बजावण्यात आल्या. दरम्यान साखर आयुक्तांच्या आदेशानंतर सुद्धा ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. एकरकमी FRPच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हा महामोर्चा, आसूड मोर्चा आणि ठिय्या आंदोलन सुरू केलंय. आसूडाच्या कडकडाटात अलका थिएटरपासून सुरू झालेला मोर्चा शिवाजीनगरच्या साखर आयुक्तालयापर्यंत जाऊन धडकला आहे आणि आता तिथे पोलिसांनी या मोर्चाला अडवलं आहे. चर्चेच्या जवळजवळ 4 फेऱ्या झाल्यानंतर आम्ही एकमताला आलेलो आहोत की पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही मागच्या आठवड्यात 39 कारखान्यांची सुनावणी घेतली होती आणि त्या प्रत्येक कारखान्याने आम्हाला तारखा ठरवून दिल्या आहेत की आम्ही किती तारखेला पेमेंट करू. त्यातली शेवटची तारीख 6 फेब्रुवारी आहे. तर ह्या 6 फेब्रुवारीप्रमाणे जसं 39 कारखान्यांची आम्ही कारवाई केली तशी राहिलेल्या 174 वजा 39 एवढ्या कारखान्यांची सुनावणी पुढच्या 3 दिवसामध्ये साखर आयुक्तालय पुण्यात ठेवेल. तिकडे देशामध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास प्रत्येक गरीबाला किमान वेतन देऊ अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते छत्तीसगडमध्ये बोलत होते. हमने निर्णय ले लिया है कि हिंदुस्तान के हर गरीब व्यक्ति को 2019 के बाद कांग्रेस पार्टी वाली सरकार गारंटी करके न्यूनतम आमदनी देने जा रही है. इसका मतलब मिनिमम इनकम गारंटी. वळूयात पुढच्या एका बातमीकडे. बातमी चांगलीच वादातली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या मोठ्या वादात सापडले. सिद्धरामय्या यांनी भर सभेमध्ये तक्रार करणाऱ्या एका महिलेशी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे सिद्धरामय्या यांना मोठ्या रोषाचा सामना करावा लागतोय. जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी काँग्रेसतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला संबंधित महिलेनं आक्रमकपणे सिद्धरामय्या यांच्यासमोर सरकारच्या अपयशाचा पाढा वाचायला सुरुवात केली. सिद्धरामय्या यांचा पारा चांगलाच चढला. यानंतर सिद्धरामय्या यांनी महिलेच्या हातातला माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. अजूनपर्यंत सिद्धरामय्या यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली नाही. त्यामुळे भाजप आता आक्रमक होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या वादातून शेतकरी महिलांना मारहाण करणारा जालन्याचा भाजपचा किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर याच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. रावसाहेब भवर यानं निवडुंग इथं राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातल्या महिलांना जबर मारहाण केल्याचा गंभीर आरोप होतोय. मारहाणीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून धक्कादायक बाब म्हणजे शेतकरी कुटुंबातील महिलांवर हात उगारण्यात आला. भाजपचे पदाधिकारी असलेल्या रावसाहेब भवर यानं जबरदस्तीनं विहीर खोदण्यासाठी JCB आणला होता. मात्र त्याला विरोध केला असता भवर यांच्या साथीदारांनी महिलांना जबर मारहाण केली. वृद्ध महिलेवर हात उगारण्याचा भ्याडपणा या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दाखवल्यानं संताप व्यक्त होतोय. महिलांना खड्ड्यात ढकलून JCBच्या मदतीनं त्यांना गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा सुद्धा आरोप या महिलांनी केला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दरम्यान ज्या महिलांना मारहाण करण्यात आले त्यांनी काय म्हटलंय पाहूया. पहिले JCB म्हणजे आमच्या मालकाला लुटून दिलं म्हणून जाते गेले आता आपली भांडणं करायची नाही. पण दुसरी JCB आली असे दिवशी. मग ते 2 पोरं आम्ही 3 जण गेलो. म्हणलं भाऊ JCB उतरू नका, JCB उतरू नका म्हणलं. तर तिला धरून केलं आम्हाला उचल केलं त्या गड्ड्यातच दाब केस धर करू आणि आमचं कोण होतं खड्ड्यात दाबलं गड्ड्यातच दाबलं. गड्डा पहा सगळं पहा सगळं. आणि आता तमाम पालकांना सावध करणारी एक बातमी. लहान मुलांचं संगोपन म्हणजे मोठी जोखमीची गोष्ट. अनेकदा कामाच्या गडबडीत आपण चिमुकल्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. मात्र पालकांची नजर चूक किती महागात पडू शकते याचा प्रत्यय आज नागपूर आणि पिंपरीत आला. तुमचे लहानगे मृत्यूशी खेळतायत का? नागपूरमध्ये फुग्याचा तुकडा अडकून चिमुरड्याचा मृत्यू.
पिंपरीमध्ये लॉलीपॉपची नळी गिळल्यानं चिमुरडीचा जीव धोक्यात. नागपूर आणि पिंपरीतल्या दुर्दैवी घटना म्हणजे तमाम पालकांसाठी डोळ्यात जळजळीत अंजन घालणाऱ्या आहेत. नागपूरमध्ये फुटलेला फुगा फुगवण्याच्या प्रयत्नात फुग्याचे तुकडे घशात अडकून 6 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामुळे सानिध्य उरकुडेच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगातून सगळ्यांनीच धडा घेण्याची गरज आहे. फुगे फुगवत होता आणि खेळत होता, त्यावेळी फुगा त्याच्या श्वसन नलिकेमध्ये अडकला. त्याचे नातेवाईक जे कोणी होते त्यांनी स्वतः काढण्याचा प्रयत्न केला आणि खाजगी दवाखान्यात सुद्धा घेऊन गेले होते. मे हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा मृत्यू झालेला आहे. हा खेळताना अतिशय दुर्दैवी प्रकार झालेला आहे. लहान मुलांनी फुगे फुगवताना वगैरे नातेवाईक जवळ असणे जरुरी आहे. पिंपरीमध्ये घडलेली दुसरी दुर्दैवी घटनाही अशीच डोळे खाडकन उघडणारी. अवघ्या 6 वर्षीय आरोही कोहिणकरचा लॉलीपॉपचा हट्ट तिच्या जीवाशी बेतला असता. प्लास्टिकच्या कांडीसह तिनं लॉलीपॉप गिळल्यानं आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानं अनर्थ टळलाय. बेडवर आतमध्ये बेडमध्ये खेळत होती, तर खेळता तर ती चॉकलेट खाता पूर्ण लाळ घशामध्ये रिलीज झाली आणि त्याच्यानंतर मग ती पटकनी घशात लॉलीपॉप गेली आणि त्याच्यानंतर मला कळलं की म्हणजे असं ती खोकल्यासारखं करायला लागली ना अचानक ती अजून आतमध्ये गेली. पण ऑपरेशन करताना काळजी नाही घेतली तर त्या आमच्या दुर्बिणीने सुद्धा आतड्याला इजा होण्याची खूप भीती असते. दुसरी गोष्ट, एवढ्या लहान वयात भूल देणं सुद्धा थोडंसं रिस्की असतं. तर हे सगळं बघता ऑपरेशन करणं खूपच चॅलेंजिंग होतं. आणि अजून त्याच्यात महत्त्वाचं होतं की ते लक्षात येणं सुद्धा खूप अवघड असतं. नशिबाने ह्या केसमध्ये त्या मुलीच्या आईच्या लक्षात आलं की ते मिसिंग आहे तो पार्ट, ते खूप महत्त्वाचं होतं. आणि हे प्लास्टिकचा पार्ट होता, त्यामुळे एक्सरेत कधी दिसू पण नाही शकत. आरोहीच्या आईवडिलांइतके सानिध्याचे आईवडील नशीबवान नव्हते आणि त्यामुळे कोणत्याही सर्वसामान्य घरात या घटना घडू शकतात. नकळत्या वयातील मुलांचं संगोपन म्हणजे जणू तळहातावरचा फोडच आणि त्याचमुळे कामाच्या नावाखाली तुमच्या चिमुरड्यांकडे दुर्लक्ष करू नका. नागपूरहून प्रवीण मुधोळकरसह पिंपरी चिंचवडहून गोविंद बाकडे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातमी राज्य सरकारला मिळालेल्या मोठ्या दणक्याची. मराठा आरक्षणाच्या मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची प्रत याचिकाकर्ते आणि विरोधकांना द्या असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. मराठा आरक्षणाचा अहवाल सार्वजनिक झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा दावा करत सरकारनं अहवाल सार्वजनिक करण्यास नकार दिला होता. उच्च न्यायालयात तसं स्पष्टीकरण सुद्धा सरकारच्या वतीनं देण्यात आलं. मात्र आता न्यायाधीश रणजित मोरे आणि न्यायाधीश भारती डांगरे यांच्या घटनापीठानं अहवालाची प्रत याचिकाकर्ते आणि विरोधकांना देण्याचे आदेश दिलेत. दरम्यान 6 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. जनतेचे रक्षक म्हणवणारे जेव्हा बेताल वागतात तेव्हा काय घडतं याचा प्रत्यय नागपुरात आला. भिवपुरीमध्ये शाळेमध्ये नृत्य करणाऱ्या मुलींवर एका पोलिसानं चक्क पैसे उधळल्याचा एक व्हिडिओ समोर आला. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नृत्य करणाऱ्या मुलींवर प्रमोद वाळके या कॉन्स्टेबलनं चक्क पैशांची उधळण केली आणि गोंधळ घातला. दारूच्या नशेमध्ये असलेल्या वाळकेनं हा प्रकार केल्याचं बोललं जातंय. या धक्कादायक प्रकारानंतर पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आलं. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.